आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाण्यातील काही शाळांमध्ये हिंदीचा अभ्यासक्रम घेण्यात येत असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप। तिसरीच्या वर्गासाठी हिंदीचा तास घेण्यात आला। जाधव यांची प्रतिक्रिया, तर शाळांमध्ये जबरदस्तीने हिंदी शिकवली जात असेल तर दादा भुसेंसोबत चर्चा करणार। उदय सामंतांची माहिती। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या निकाल लागण्याची शक्यता। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयामध्ये निकाल लागणार असल्याची माहिती। निकालाकडे मालेगावसह संपूर्ण देशाचं लक्ष। मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्ग विस्कळीत। मुसळधार पावसामुळे अनेक महत्त्वाचे मार्ग तात्पुरते बंद। बाणगंगा ते अर्धकुंवरी प्राचीन पदपथ आणि बॅटरी कार सेवा मार्ग बंद। 2 ऑगस्टला फडणवीसांच्या हस्ते दिव्या देशमुखचा सत्कार होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार। नागपूर जिल्ह्यातील सर्वच क्रीडा संघटना सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विभागाचा करार। आरोग्य विभाग जागतिक दर्जाच्या 2 संस्थांमध्ये सामंजस्य करार। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना। शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर। अनेक केंद्रावर वारंवार गैरव्यवहार आढळल्या। शिवभोजन थाळी केंद्र बंद करा, छगन भुजबळ यांचे निर्देश। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये बोरी सुखेड या गावची अनोखी प्रथा। दोन्ही गावातील महिला गावाच्या वेशीवर येऊन एकमेकांना शिव्या देतात। प्रथा पाळली नाही तर गावावर रोगराई पसरण्याची इथल्या ग्रामस्थांची धारणा।